आज मी वेगळ्या पद्धतीने चटणी बनवलेली आहे. म्हणतात केरळमध्ये किंवा मद्रासमध्ये ह्या अशा चटण्या फक्त राईसबरोबर खातात. पण आपण महाराष्ट्रात आहोत, तर महाराष्ट्रात वरण भाताबरोबर आपल्याला घ्यायला काय हरकत आहे? चला तर मग हे बघा, एवढे मोठे कांदे घेतलेले आहेत, कारण की मला जरा जास्त चटणी बनवायची होती. कांदे अशी मस्तपैकी साल काढून घेतलेले आहेत. लसूण टाकू मस्त भरपूर सारा. त्याच्यामध्ये आता आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचे आहेत. आपल्याला लाल तिखट जेवढं पाहिजे तेवढंच घ्या. जास्त तिखट जर आवडत नसेल तर नका घेऊ, स्किप करू शकता. हळद टाकलेली आहे आणि आता आपल्याला अर्धा चमचा धना पावडर टाकून घेऊ. त्यानंतर मी ही चटणी केली आणि खूप टेस्टी झाली होती. हे बघा, आता आपण धना पावडर टाकलेली आहे. आता कोथिंबीर टाकायची आहे आणि ही तुम्हाला खलबत्त्यात कुटायची असेल तर खलबत्त्यात कुटू शकता किंवा तुम्ही पाट्यावर पण कुटू शकता. जाडं मीठ टाकलेलं आहे, खडे मीठ म्हणतात ना, ते खडे मीठ टाकलेलं आहे. कोथिंबीर टाकलेली आहे. मस्तपैकी याच्यात ठेचून घ्या. तुमच्याकडे जर पाटा असेल तर पाट्यावर पण ठेचलं तरी चालेल, फक्त पाट्यावर वाटू नका, नाहीतर बारीक नाही झालं पाहिजे. आपल्याला असं ओबड पाहिजे, त्यामुळे मी खलबत्त्यात ठेचत आहे. आणि मिक्सरमध्ये तर अजिबात बारीक करू नका, खूपच बारीक होऊन जाईल. जी खलबत्त्यात, दगडाच्या खलबत्त्यात किंवा पाट्यावर ठेचून होईल ना, त्याची टेस्टच अलग असते. हे बघा, हे असे ओबड पाहिजे. याच्यामध्ये मी पाणी वगैरे काहीच त्याचा वापर केलेला नाही आहे. अशा पद्धतीने सुक्कंच आपल्याला ठेचून घ्यायचं आहे. याची चटणीची टेस्टच खूप वेगळी लागते आणि मी पण पहिल्यांदाच केली आणि घरच्यांना सगळ्यांना आवडली. आता आपण फोडणी देत आहोत. तेल गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आणि गॅस बंद करून घ्या. जास्त जिरे जळून नका देऊ, कारण जळले की कडवटपणा वास येईल ना आणि कडवट पण लागेल. हे बघा, अशा पद्धतीने त्या खलबत्त्यातच मी भांडी पण भरवली नाही, त्या खलबत्त्यातच फोडणी दिली आणि एक जीव करून घेणार आहे. बघा, वाटलं नव्हतं बरं का की एवढी छान आणि एवढी टेस्टी चटणी होईल. तो खरंच खूपच सुंदर झालेली होती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकनची घंटी वाजवायला विसरू नका, म्हणजे माझ्या रोजच्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोचते. हे बघा, किती मस्त दिसते ना, दिसायलाच नाही, ती टेस्टी पण आहे. तुम्ही खाऊन बघा आणि एकदा नक्की घरी करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की कशी झाली होती ही चटणी. आता ह्या चटणीला मला माहीत नाही आहे नाव काय द्यायचं, पण मी कांद्याची चटणीच म्हटलेली आहे. मद्रास केरळमध्ये तर हे चटणी राईसबरोबरच खातात. नुसता राईस गरम घ्यायचा, तूप टाकायचं आणि त्याच्यावर चटणी. परंतु मी जवळजवळ वरण भात पण बनवला होता. महाराष्ट्रात वरण भात खूप फेमस आहे आणि त्याच्यावर तूप टाकायचं. मग मी काही गरम भातावर तूप टाकले, आळूच्या वड्या तयार केलेल्या होत्या, त्या पण मी घेतलेल्या होत्या आणि त्याच्यावर एका बाजूला भातावरच आहे ना अशी चटणी टाकून घ्यायची. एवढंच खातात, पण आपण महाराष्ट्रात आहोत म्हटलं वरण भात तर असणारच ना. हे बघा, आणि कडेला मी थोडासा वरण भात घेतलेला आहे. बाय, भेटू आपण उद्याच्या रेसिपीमध्ये.